संजू कोणाकडे नका देऊ, सगळे बिझी तिथे. साहेब समोर साहेब. ओके. आदरणीय आमदार सगळ्यांचे नेते आदरणीय आपले सगळे मार्गदर्शक आदरणीय आमदार नामदेव साहेब यांच्या हस्ते आपण या मूर्तीचं हे करणार आहोत स्थापना. मी अशी विनंती करतो की आपण इथे येऊन आंबेडकर नेते आमचे मित्र आदरणीय हिरालालजी पकडाल सर, त्यांच्या सोबत आलेले पाटील सर, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख माझ्याकडून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दोन मिनिटं माझं एवढं होते. या ठिकाणी मित्र आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजूबाबांनी केलं. आम्ही गेल्या मी सोनवणे सर, आमचे आनंद शिंदे, नंतर गौतम शिंदे, आम्ही सगळे गेलो. तर त्याने ताबडतोब मला सांगितलं की तुम्हाला पैसे दिले काम सुरू करा, फक्त लागणारे कागदपत्रांची जी काय आहे ते आम्हाला द्या. आणि अशा पद्धतीनं आज याच मूर्त स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की थोरात साहेबांचा आमचा कसा हे आहे. अनेक वर्षापूर्वी संगमनेरला आदरणीय भाऊसाहेब दादांचे 61 का 71 होते, मला आठवत नाही, पण त्यावेळेला दरम्यानच्या काळात आमच्या तीर्थरूपांची इथं अमृत महोत्सव होता.
आणि मी दादांकडे गेलो त्यावेळेला ते म्हणाले आता मी कसं काय येऊ, पण आठवण ठेवून ज्या दिवशी तो कार्यक्रम होता तर त्या दिवशी आठवण ठेवून दादांनी आमच्या वडिलांसाठी संपूर्ण पोशाख आणि सत्काराचं सगळं साहित्य, त्यावेळेचे कारखान्याचे संचालक आदरणीय मीनानाथजी पांडे आज ते आपल्यात नाहीयेत, दादा पण नाहीये, त्या मीनानाथजी पांड्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलं आणि सांगितलं की शिंदेबाबांचा सत्कार करून ये, आपल्या कार्यकर्त्याचं आठवण ठेवणारी अशी ही सगळी मंडळी आहे. आणि म्हणून तेव्हापासूनचा आमचा जो संबंध आहे तो फार आधीपासूनचा आहे. दुसरी एक महत्वाची, फक्त बुद्धांचा एक संदेश सांगतो. तो संदेश असा आहे की जेव्हा बुद्ध प्रचार करत फिरत होते तेव्हा एका ठिकाणी एका जंगलात त्यांना सांगण्यात आलं की या जंगलात तुम्ही जाऊ नका. ते म्हणाले का, तर तिथं माणूस आहे, तो दरोडेखोर आहे, तो प्रत्येकाची मान कापतो. आणि मान कापतो असं म्हटल्यानंतर बुद्धांना काही फार वाटलं नाही, पण ते गेले. अनेकांनी त्यांना नकार दिला, जाऊ नका म्हटले, पण गेले. आणि गेल्यानंतर ते समोर तो जेव्हा दरोडेखोर आला आणि बुद्धाकडे बघून तो अतिशय शांत झाला, पण तरी त्याने तलवार काढली, त्यांना मारायला धावला. ते म्हणजे ठीक आहे, मार तुम्हाला, माझं काही म्हणणं नाही, पण एकच सांगतो तुला, म्हटलंय माझं एक छोटस काम कर. ते म्हणे काय काम करू, त्या झाडाची 4 पानं तोडून आण म्हणे. बरं ठीक आहे, एवढंच का, गेला तोड, पानं तोडून चोरून आणि तोडून आणल्यानंतर ते म्हणे आता अजून एक काम कर. म्हणे काय, ही झाडाची पानं जशीच्या तशी त्याला जोडून दे. तो आश्चर्यचकित झाला, का वेडा मारून सगळं म्हणे तू, की पुढं जोडलं जातं का म्हणे. मग मी त्या बुद्धांनी त्यांना सांगितलं की बाबा, जसं माणसं तोडतो तुला जर जोडायची माहित नाही तर ते तोडत. आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय किरणजी लांटे साहेब, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बुवासाहेब नवले पतसंस्था आणि मल्टी स्टेटचे सर्वा आमचे नेते आदरणीय मधुभाऊ नवले, शिक्षकांचे नेते आमचे मित्र आदरणीय हिरालालजी बगडाल साहेब, आमचे एक सामाजिक कार्यकर्ते बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य रमेशजी जगताप साहेब, या गावचे सरपंच देवराम अप्पा, सचिन आरोटे, या गावचे उपसरपंच सन्माननीय आमचे मित्र सुभाषजी गायकर साहेब, खरं म्हणजे सर्वांचीच नावं घ्यावी अशी सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी आहे. यशोमंदिरचे आमचे माजी चेअरमन बी आर आरोटे साहेब, सीतारामजी आरोटे साहेब, खरं म्हणजे सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे, परंतु वेळ फार झालेला आहे आणि आमदार साहेबांना पुढचाही कार्यक्रम आहे, त्यामुळं ते लवकरच, खरं म्हणजे ते स्वागतही करू देत नव्हते, पण त्यांना आता सामाजिक बांधिलकी स्वीकारल्यावर वेळेवर जावं लागतं, म्हणून त्यांना आपण परवानगी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या अनुमतीनं त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरातजी साहेब यांचा सर्वांना परिचय आहे, मी त्यांच्याविषयी फार बोलणार नाही, तरी पण थोरात साहेब या ब्राह्मणवाडा गावाचं आणि जोरव्याचं आणि संगमनेरचं नातं काही अतूट आहे. खऱ्या अर्थाने सहकार्य ब्राह्मणवाडा आणि अकोले तालुक्यात घडवला तो आदरणीय स्वर्गीय दादाश्री म्हणजे आदरणीय भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, स्वर्गीय सहकारमर्षी आदरणीय भाऊसाहेब पांडे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हे गाव आणि परिसर घडलेला आहे. साहेब, तुमच्याकडे सगळ्या पाईपलाईन सुरू झाल्या आणि आमच्याकडे दूध धंदा सुरू झाला. आदरणीय भाऊसाहेब थोरात म्हटले भाऊसाहेबांना, अरे तुझ्याकडे खऱ्या अर्थाने पाण्याची सोय फार होऊ शकत नाही, पण तू दूध धंदा करू शकतो. आणि म्हणून आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब शिंदे माजी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या सल्ल्याने आदरणीय भाऊसाहेब थोरात आणि भाऊसाहेब पांडे यांनी जिल्हा बँकेकडं हे गाव दत्तक घेतलं आणि दूध धंदा सुरू झाला. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं साहेब, का त्या दूध धंद्यावरच आजही हे गाव आणि हा परिसर चांगल्या पद्धतीने उभा आहे. आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचे उपकार, अण्णासाहेब शिंदेचे उपकार, भाऊसाहेब पांडे यांचे उपकार हे गाव कधीही विसरणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीमध्ये राजकारणाबरोबर आपण नेहमी बोधिसत्व गौतम बुद्ध यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने आपण चाललेलो आहोत.
खरा शांतीचा आणि आयुष्याचा संदेश गौतम बुद्धांनी दिला. तोच धागा पकडून महात्माजी गांधी यांनी खऱ्या अर्थाने आयुष्याचा आणि सत्यतेचा संदेश दिला आणि तीच विचारधारा पकडून खऱ्या अर्थाने त्याच विचारसरणीवर आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विचारधारांनी आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते काम करत आहेत. या ठिकाणी आपण आलात ब्राह्मणाच्या वतीने. खरं म्हणजे ब्राह्मणाने फार मोठमोठे कार्यक्रम केलेले. माजी मंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांनी 1972 साली अख्खी दुष्काळी परिषद ब्राह्मणवाडा गावामध्ये भाऊसाहेब गांधी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली होती आणि म्हणून हे कार्यक्रमाचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. आणि असं असताना सुद्धा आज मात्र वेळ कमी आहे, लोकांना घाई आहे, त्यामुळं साहेब आपण मोठमोठी माणसं इथं आले तरी उपस्थितीच्या मानाने मात्र आम्ही थोडं कमी पडलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण जे काय आलेले आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, वैचारिक राजकारण करणारे आहे, वैचारिक समाजकारण करणारे आहेत, अशी सर्व माणसं या ठिकाणी आलेली आहेत. आमचा गौतम शिंदे असेल, पोपट सोनवणे असतील, सूर्यकांतजी शिंदे सर असतील, या सर्वांनी प्रयत्न करू खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाचं श्रेय आमचे आमदार कार्यसम्राट डॉक्टर किरणजी लामटे यांना जातं. कारण त्यांना शब्द सांगितल्याबरोबर मी करतो नाही हा शब्द आमदार साहेबांच्या खरं म्हणजे शब्दकोशात नाही, डिक्शनरीमध्ये नाही, करतो. आणि नुसतं करतो तर शब्द देत नाही पण प्रत्यक्षात ते कृतीही करतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी या सर्व सभा मंडपाला आणि या सर्व मंदिराला खऱ्या अर्थाने सर्व देणगी दिलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही या गावातर्फे त्यांना धन्यवाद देतो. मी फार वेळ घेणं बरं नाही, लग्नाला घडाभर तेल घालणंही चांगलं नाही, मोठमोठ्या माणसाचे विचार आपल्याला ऐकायचे आहे. म्हणून पुन्हा एकदा ब्राह्मणवाडा ग्रामपंचायत, ब्राह्मणवाडा सोसायटी, भाऊसाहेब गांधी सहकारी पतसंस्था, सर्व दूध संस्था, श्रीकृष्ण असेल, तुमची जीवनधारा असेल, महिला असेल, गोपाल असेल, या सर्व दूध संस्थांच्या वतीनं या गावातर्फे आपलं मी स्वागत करतो. आदरणीय बाळासाहेब थोरात भेटे शाली याच्या भानगडीत पडत नाही, कामाचा माणूस असतो. आणि म्हणून त्यांनी नाही म्हटलं, आम्ही सगळ्यांनी नाही म्हटलं, मग पाहुण्यांचा सत्कार आम्ही नंतर आम्ही करणार आहोत तुमच्या परवानगीनं. आणि म्हणून तुमच्या विचारांचा आम्ही समारंभ होतोय आणि बुद्ध मूर्तीची स्थापना होती. ह्या निमित्तानं आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आपल्या सर्वांचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर आदरणीय मधुभाऊ नवले, सचिनजी नरवडे, सुभाषजी गायकर, सचिन आरोटे, सीताराम आरोटे, विजयराव वाकचौरे, सुमित जाधव, रुपाणी, त्यांच्याबरोबर आमचे आलेले सर्व सहकारी ॲडव्होकेट के बी हांडे, कल्पनाताई शिंदे, सूर्यकांतजी शिंदे. खरं तर त्यांनी नाटकात तुकारामाचं पात्र केलं होतं, खूप सुंदर आहेत अजूनही, महात्मा फुलेंचं पण. त्याचबरोबर राजभाऊ गवांडे, रमेश जगताप, चंद्रकांत जावळे, गौतमजी शिंदे, पोपट सर, त्याचबरोबर पगडाल साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेली सर्व मायबाप जनता. जगात सर्वात मोठा धर्म सम्राट अशोकाच्या काळात जर असेल तर तो बुद्ध धर्म. आणि त्या धर्माला स्वीकारण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणजे जगातील सर्वात हुशार माणूस जर बुद्ध धर्म स्वीकारतो तर मग बुद्ध धर्माची तत्वप्रणाली तशी असली पाहिजे आणि तशी आहे. आपण लग्नाच्या वेळेला पंचशील वाचतो, बरोबर ना, शपथ घेतो पंचशीलाचं. मला वाटतं सगळे बसलेले पंचशीलाचं पालन करत असतील असं मी समजतो. मलाही पंचशील शिकवलं तर मी पालन करेन, त्यात काही नवल नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे स्वीकारलं ते जगातलं सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्या धर्माचं आपण पालन करतोय. आणि आज इथं बौद्ध विहार स्थापन होतोय. खरं तर 2019 सालाला राजकारणात मी जिल्हा परिषद सदस्य होतो भाजपामधून, परंतु आमदार ज्यांच्यामुळं झालो त्यात आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत. ह्या लोकांनी मला संधी दिली म्हणून मी आमदार होऊ शकलो, ही मी कधीच नाकारणार नाही. आणि साहेब मी आजही
जातीपेक्षा माणसावर प्रेम करतो. पण लोक मला का जातीवादी म्हणतात मलाच काही कळत नाही. बरोबर ना विजूभाऊ? म्हणजे मला पुरेपूर छाटायचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही पाहत असेल एखादं झाड असलं तो निसर्गाचा नियम आहे, त्याला छाटलं का ते परत चांगलं फुटतं. तर तो माझा हे आहे की माझ्यावरती जेवढा आघात घालायचा ज्यांनी प्रयत्न केला ते हारले, पण मी नाही हारलो. कारण माझे आजोबा 1963ला या मुळाखोऱ्याचे जिल्हा परिषद सदस्य होते, म्हणजे ब्राह्मणवाड्यासह. बरोबर? शिवराम लामटे त्यावेळेस आपले हांडे साहेब ही सगळी एकत्र राजकारण करायची. त्याच्यानंतर वडील राजकारणात आले, आता मी आलो. परंतु चारित्र्यावरती दाग काही लावून घेतला नाही. तर ह्या वेळेला आमच्या सारख्यांपुढं आदर्श जे आहेत, थोडस माझा तापट स्वभाव आहे. साहेबांचं अनुकरण करायचं ठरलं तरी होऊ शकत नाही, कारण ते बोलत नाही, करतो. हा शेवटी ज्याच्या त्याची पद्धत आहे, राजकारणाची जीवनशैली आहे. काय होतं इथं बाबासाहेबांबद्दल आता मी जास्त सांगणार नाही, कारण जयंत्यांमधून मी बोलत आलोय. सुरुवात अशी होती की सगळ्या जयंत्या ह्या गावकुसाला व्हायच्या, विजूभाऊन ते असायचे. मग गावात आमची 1-2 घरं असायची, तीच लोक जयंतीला असायची, संयुक्त जयंत्या व्हायच्या. मग आमचा तळा आहे, शिंदा आहे, तिकडं विहीर आहे, कोण आहे, पिंपरकन आहे. पण ह्या गावांमध्ये त्यावेळेला जयंत्यांना मी जायला सुरुवात केली, आणि ह्या जयंत्यांना मग त्यावेळेला गावाची जयंती तयार व्हायला लागली. म्हणजे मला आठवतंय की वागदरीमध्ये फक्त आपलं एकच घर आहे, डॉक्टर संगारेंची मला वाटतं सासूरवाडी आहे वागदरी गाव. बरोबर ना? आणि तिथं मी सुरुवातीला जयंतीला गेलो तर तिथं 8-10 लोकच. पण दुसऱ्या वेळेला मी मारुतीच्या मंदिरातच जयंती केली, मग सगळं गाव गोळा झालं. आणि त्यातून मग जो बाबासाहेबांनी नुसतं काही दलित समाजासाठी केलं नाही, आदिवासी समाजासाठी केलं नाही, ते सगळ्या भारतासाठी केलेलं आहे. म्हणजे भारताचं जर जडणघडणीमध्ये जर कुणाचं सर्वात मोलाचं सहकार्य असेल किंवा ज्यांनी घडवलं तर त्या बाबासाहेबांच्या घटनेनं घडवलं. त्यामुळं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्याबद्दल आपण कायमच त्या ऋणात राहिलं पाहिजे, आणि घटना आहे म्हणून आपण याची जाणीव आहे. आता जाता जाता साहेब आहेत सांगतो मी की बऱ्याच वेळेला प्रचारामध्ये असं होतं की घटनेत बदल झाला, तर खरोखर घटनेमध्ये 106 वेळा बदल झाला. पण पहिला बदल जो केला तो तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला. जे तुमचे व्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आहे ते बदललं गेलं. त्यानंतरचा बदल झाला इंदिराजींच्या काळामध्ये 42व्या कलमानुसार जवळजवळ 99 घटनांमध्ये बदल झाला. तत्कालीन जी परिस्थिती होती त्यानुसार बदल झाला. आता पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये जो बदल झाला तर 370 हटवलं. आता मला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, कारण आताच्या घटनेवरती हे बोलावं लागेल की जर तो 370 हटवला ते चांगलं केलं की वाईट केलं. आपण प्रत्येक जण शिकलोय, बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं, संघटित व्हायला सांगितलं, संघर्ष करायला सांगितलं, तर ते कलम हटवलं चांगलं केलं की वाईट केलं. आपण स्वतःला प्रश्न विचारा. जर जो 3 तलाकाचं जे कलम होतं, एक तलाक म्हटलं की सगळं संपून जायचं, किंवा आता तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये पाहत असाल वक्फ बोर्डाचा निर्णय आहे तर त्याच्यात सगळ्यांना समाविष्ट करून, म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जसं त्या मशिदीला निर्णय लावला तसा मंदिराला पण निर्णय लावला पाहिजे, आणि त्याच्यात सगळ्यांना समाविष्ट करून झालं पाहिजे. म्हणजे तत्कालीन परिस्थितीनुसार घटना बदल झाले, पण घटनेचा मूळ गाभा कोणी बदलू शकत नाही. म्हणजे जरी कोणी आरोप केला की घटना बदलणार आहे, तर ज्या दिवशी जे घटना बदलण्याचा प्रयत्न करतील लोक त्यांना ठेचून मारतील, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे जग आहे तोपर्यंत ही भारताची घटना राहणार आहे. आणि भारताची घटना इतकी चांगली आहे की इंग्लंडच्या घटनेमध्ये पहिल्यांदा स्त्रियांसाठी मतदानाचा अधिकार नव्हता, पण बाबासाहेबांनी पहिल्यापासून सगळ्यांना आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय. जर बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला नसता तर कदाचित मी तुमच्या पुढे आलो असतो की नाही मला माहित नाही. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला म्हणून मी तुमच्या पुढे आहे, किंवा लोकप्रतिनिधी तुमच्या पुढे आले आणि सगळ्यांना सारखा. पण बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की मताचा तुमचा अधिकार प्रामाणिकपणाने बजवा, त्याची किंमत भाजी भाकरी सारखी होत शकत नाही. आजच्या काळात
चपटी फिफ्टी सारखी होऊ शकत नाही. म्हणजे त्याचं पण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, तुम्हाला जर जो लोकप्रतिनिधी, मी चांगला वाटलो तर मला निवडा, अजून दुसरा कोणी चांगला वाटला तर त्याला निवडा, पण तो चांगला असला पाहिजे. समाज निर्व्यसनी निर्माण झाला पाहिजे, समाज चांगला निर्माण झाला पाहिजे, समाज अभ्यासाच्या मागे लागला पाहिजे. धर्माचं राजकारण, आता एक आपली भारताची ज्या 2 कन्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं त्यात एक मुस्लिम मुलगी आहे. मग तुम्ही आताही जातीवाद करणार का? भारतातल्या मुस्लिमांना तुम्ही देशद्रोही म्हणून तिथपर्यंत पाहणार? हे पण सगळ्याचा विचार केला पाहिजे. कोण कशावरती राजकारण करतंय त्यापेक्षा आपण कशावर राजकारण करायचं हे ठरवलं पाहिजे. इथं तुम्हाला हॉलची आवश्यकता आहे, नक्की माझ्याकडनं तसं होईल. पण गौतम, ज्या वेळेला आणीबाणी असते त्यावेळेला तुम्ही पण आमच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आम्ही दारं झिजवतो आणि तुम्ही मात्र मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम आहे. तर असं काही झालं नाही पाहिजे. मी साहेब तुमच्या समोर सांगतो आणि बुद्धाची शपथ घेऊन सांगतो की प्रामाणिकपणानं जोपर्यंत राजकारण होईल ना तोपर्यंत करेल. ज्या दिवशी लोक मला घरी बसवतील परत माझा डॉक्टरकीचा व्यवसाय करेन, कारण मी पेशंट डॉक्टर आहे. पुढारी होते जाते, आमदार राहतो न राहतो, पण डॉक्टर मी आयुष्यभर राहणार आहे. जे शिक्षण मी घेतलंय ते मी कायम राहणार. त्यामुळे माझ्या रोजीरोटीची मला चिंता नाही. व्यवसाय म्हणून मी राजकारणात आलो नाही. माझा व्यवसाय चांगला चालत होता, पण समाजामध्ये मला जे करायचं होतं. आज ब्राह्मणवाड्याचा रस्ता, हे बौद्ध विहार सोडा, हे किरकोळ 20-25 लाखाचा कार्यक्रम आहे, पण ब्राह्मणवाड्याचा रस्ता जो 1.5-2 कोटीचा दिला, आता रुंदीकरणापासून बोट्यापासून तर राजूरपर्यंतचा रस्ता मी भविष्याच्या काळामध्ये घेतोय. म्हणजे हे सांगायच्या मागचं कारण असे की रस्त्यामध्ये घरं बांधू नका, नाही तर ती घरं पाडली जातील, आहे की नाही? कारण अतिक्रमण हटवावं लागणार ना, कुणाला तरी बाजूला करावं लागेल. आणि साहेब, हे ब्राह्मणवाडा गाव इतकं चांगलं आहे, याला काही काम असतं का नाही? रस्त्यात गाडी लावते तर उभे राहतात, चाली तरी जागा. म्हणजे हे सुजलाम सुफलाम गाव आहे असं मला वाटतंय. तर दिवसभर रस्त्यातच उभी माणसं, असं काही करू नका, रस्त्यात उभं राहू नका, एखादा ऍक्सिडेंट होतो सर. तर सगळ्यांना थोडी शिस्त लावा. आणि मगाशी मी म्हटलो एवढं सुंदर बुद्ध विहार, पण पुढच्या वेळेला पण असंच असावं. तिथं गुटख्याचे फुटक्याचे डाग पडू नये अशी माझी विनंती राहील. नाहीतर मी त्या एका कुठल्या ठिकाणी गेलो आणि तिथं म्हणजे मी अकोल्यामध्ये तिथे शाळा जिल्हा परिषदेची खूप सुंदर केली, पण तिथं ट्रकभर बाटल्या सापडल्या मला. अरे म्हटलं, जिल्हा परिषद शाळेची पोरं तर दारू पित नाही, मग इथं प्यायला कोण येते नेमकं? मला हा प्रश्न पडला. तर समाज व्यवस्था ही ह्या इमारती बांधून बिलकुल होत नाही. समाज व्यवस्था आपल्याला घडवावी लागते. बाबासाहेबांचे विचार किंवा कोणत्याही महापुरुषांचे विचार घेतले तर त्यांनी कुणीच वाईट वागा सांगितलेलं नाही. त्यामुळं आपण त्या विचाराचे पायी होऊ, तुम्ही पण हो आणि मी पण होईन. परत एकदा आजच्या कार्यक्रमाला बोलवलं, माझा सत्कार केला. साहेबांचं खरं तर ऐकण्याची इच्छा नक्की आहे, परंतु माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि तो साहेब मी जिथं राहिलो तिथं माझ्या मागं उभा राहिला. म्हणजे मी बरेच लय पक्ष बदलले असं मला सांगायचे. तेवढ्या सगळ्या परिस्थितीत तो माझ्या बरोबर उभा राहिला. तर त्याच्या मागं त्याच्या मुलीच्या लग्नाला पण जाणं मला बंधनकारक आहे, म्हणून मी रजा घेतो आणि परत एकदा आपला आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक कणखर मंगल क्षणी गौतम बुद्धांच्या विहाराची स्थापना, गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यात नसते. प्राणप्रतिष्ठा तर त्यांच्या ह्याच्यात नाही, प्रतिष्ठापना. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भंतेजी सचित बोधी, आदरणीय भंतेजी दीपरत्न, सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे आपल्यामधून मार्गदर्शन करून गेले, माननीय मोदभाऊ नवले, माननीय विजयराव वाकचौरे, प्राध्यापक हिरालाल जय पगडाल, सुरेश झावरे सर, सूर्यकांतजी शिंदे सर, सौती कल्पनाताई शिंदे, शिवाजीराव नेहे, गौतम शिंदे, अरुणराव वाकचौरे, ॲडव्होकेट किसनराव हंडे, रमेशराव जगताप, पोपटराव सोनवणे, सरपंच सुभाषराव गायकर, देवराम पाटील गायकर, संतोषजी बांगरे, आनंदजी शिंदे, दीपक किल्लेदार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरा हा एक माझ्याकरता आजचा दुर्मिळ योग आहे
हे खरं आहे की 1 महिन्यापूर्वी मी साखर कारखान्याच्या निमित्तानं गावं अकोले तालुक्यातले फिरत होतो. त्यावेळेस मी मधुभाऊ आणि आमच्या नेहे पाटलांना, शिवाजीराव नेहेंना म्हटलं, अकोले तालुक्यातले जवळपास सगळे गाव मी फिरलेले, पण मला ब्राह्मणवाडा हे गाव कायम काही ना काही निमित्तानं माझ्या पुढं नाव येत असतं. त्या ब्राह्मणवाड्याला मी कधी गेलो मला आठवत नाही. कदाचित असं म्हटलं मी त्यावेळेस तिच्या बरोबर एकदा मी अकोल्यावर निघून गोट्याला जाताना थांबलो होतो का काय, गेलो होतो का काय, परंतु मला वाटत नाही का ब्राह्मणवाडा मी पाहिलं. आणि मी आता ब्राह्मणवाड्याला जाऊया. त्यांना असंही म्हटलं होतं की त्याच्यात राजकारण बिलकुल नाही. काय तुमचं राजकारण असेल तुमच्या नागरिकांचं असतंच, ते कुठेही गेलं तर राजकारण आहे. त्याच्या पलीकडे जाऊ, भेटू आपण सहज. एकदा ब्राह्मणवाड्याची जायची इच्छा आहे ती पूर्ण करू. योगा ते 10-15 दिवसापूर्वी आमचे शिंदे सर अचानक भेटले आणि म्हटले की तुम्हाला ब्राह्मणवाड्याला यायचंय. आणि 10 तारीख आहे, 10 तारीख आहे, शनिवार आहे, सुईचा वार आहे, असं म्हणून मी लगेच मान्य करून टाकलं. आणि असं म्हटलं की योगा आहे का, काहीतरी योगा मधुभाऊ इच्छा उपस्थित करावं आणि शिंदे सरांनी यावं म्हणावं. त्यानंतर काही अडचणी खरंच झाल्या होत्या. सुरतला गेलो होतो, मुंबईला बैठक होत्या, सगळ्या होत्या. प्रदेश काँग्रेस कमिटीला म्हणलं होतं का चला म्हणून, मी खरं सांगतो, कारण त्यांच्या काही हेलिकॉप्टरची सोय असते कधी कधी करायला, त्यामुळे हेलिकॉप्टर होतं. माझं कसलं हेलिकॉप्टर आलं. म्हणलं चला त्या निमित्तानं उतरू एकदा होईल, कारण आज दिवसभर मिटिंग करायची होती आम्हाला. तर काल शेवटी मी बदल केला. म्हणलं ते ब्राह्मणवाडा डोक्यात बसेल ना आपलं खरं करू. मिटिंग थांबवलं तिथल्या मी इथं आलो. हे खरं तुम्हाला या निमित्तानं सांगतो की या निमित्तानं चांगला योग येते. तिथे बुद्ध विहाराची स्थापना करायची संधी मिळणं, गावकऱ्यांना मिळणं आणि समारंभ होणं, हा सुद्धा माझ्याकरता एक चांगला योग होता आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. खरं आहे की भाऊसाहेब हांडे हे ज्येष्ठ एक नेतृत्व आपलं होतं. तिथून भाऊसाहेबांचे सहकारी होते आणि आमचा चांगला परिचय होता. आणि माझे विद्यार्थी काळात ते येणं जाणं त्यांचं असायचं. त्यामुळे मला खूप जवळून पाहिलेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे की दुधाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्यामुळं एक चांगलं ब्राह्मणवाड्याला स्वरूप मिळण्याकरता झालेली मदत सुद्धा वस्तुस्थिती आहे. एकच या निमित्तानं झाली की एक चांगली गोष्ट आणखी घडते का बुद्ध विहाराची स्थापना केली, आमदारांनी तुम्हाला मदत केली विहार आणण्याकरता, ही चांगलीच गोष्ट आहे. गौतम बुद्धाचं विहार इथं निर्माण केलेलं आहे. गौतम बुद्धाची सुंदर मूर्ती इथे ठेवलेली आहे. एकच गोष्ट आहे की शेवटी असं आहे की बुद्ध विहार आहे, मंदिराचं अर्थ स्वरूप त्याचं आहे. त्याचा अर्थ असा की त्याचं पावित्र्य जपलं जाणं हे तितकं काळजीचं असतं. म्हणून ती जबाबदारी टाकून कधीही तिथं काही चुकीचं काही घटना न्यायची काळजी, म्हणजे आता तुम्ही कसं ठरवलंय, तुम्ही सगळी जबाबदारी असती ती गौतम शिंदेनं टाकून मोकळे होत असं मला वाटायला लागलं. तिची धावपळ मला काही थांबवायला येत नाही घड्या कदाचित. सगळे कौतुक इथं करताना माणूस उन्हात पळत होतो. परंतु ती काळजी आपल्याला घ्यावा लागते. ती काळजी घेतली याची खात्री मला. एक या निमित्तानं खूप चर्चा झाली की खरं आहे की गौतम बुद्धांची जी उदय आहे, त्यांचं आगमन जे आहे तेच अशा परिस्थितीमध्ये आहे की ज्यावेळेस अंधाधुंद पद्धतीनं अनेक चालीरीती, अंधश्रद्धा यांनी धुमाकूळ घातला. प्रचंड होम हवन चालायचं आणि होम हवनामध्ये प्राणी सुद्धा, प्राण्यांचे बळी सुद्धा होम हवनात दिले जात होते. इतकं प्रचंड पद्धतीने अंधश्रद्धा आणि प्रचंड चुकीच्या चालीरीती यांनी हे सगळं वातावरण देशातलं गढूळ झालं होतं. त्यावेळेसच येत आहेत ते गौतम बुद्ध येत आहेत आणि एक दिशा देऊन जात आहेत. खरं सांगतो, दिशा एक संपूर्ण जगताला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण जगताला एक शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यांनी अंधश्रद्धा हा विषयच त्यांच्या याच्यात नाहीये. खरं सांगतो तुम्हाला, आहे ती श्रद्धा आहे. अंधश्रद्धेला बिलकुल जागा नाही. परलिकचं जीवन आहे का नाही, तुम्ही काही म्हणा, ते सुद्धा ते काही मान्य करीत नाही. तुम्हाला काय जे असेल ते वर्तमान काळामध्ये तुम्ही चांगलं वागा असं ते सांगतात. पंचतत्व बोलायला सोपं आहे पण अनुकरणाला तितकेच अवघड आहेत. रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात, परंतु त्यांनी संपूर्ण देश, जगाला, मानवतेला एक अशी दिशा देण्याचा प्रयत्न केला की जी आदर्श पद्धतीची आहे.
जवळपास सर्व धर्म तसं ते तत्व तर सांगतातच, सांगत नाही असं नाही, सर्व धर्मांनी सांगितलं असतात आणि सर्वांच्या प्रार्थना एकाच परमेश्वराकडे जातात हे आपण म्हणत असतो. परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे जात गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे जगानं स्वीकारलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. म्हणजे भारतामध्ये काय कारणानं कसं या इतिहासामध्ये मी जात नाही, परंतु जगात आपण पाहतो की कोणते देश, जपान काय, चीन काय किंवा मंगोलिया, हे सगळे देश बौद्ध त्या काळात कसे झाले, म्हणजे त्यांचा कालखंड हा 2500 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळेस हे देश तिथं गेलं कोण, समजून सांगितलं कोण, त्यांनी त्या तत्त्व पटवलं कसं, तिथले राजे विजय सगळे त्यांच्याशी एकरूप झाले कसे, म्हणजे सगळं आश्चर्याचे तसं. आणि ते त्यामध्ये तत्वज्ञानामध्ये काहीतरी ताकद होती, त्याची समजलं तर समजून घेण्याची ताकद होती, त्याच्यातून ते यशस्वी झालेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. हे खरंय की सम्राट अशोकाच्या काळानंतरचे काही जो इतिहास आहे त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु ते तत्वज्ञान इतकं शाश्वत आहे की ते तत्वज्ञान संपवायचं ठरलं तरी संपत नाही, कोणत्याही प्रयत्नानं संपत नाही. त्यांनी माणसामध्ये भेद मान्य केलेला नाहीये, सगळ्यांमध्ये समानता मान्य केलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा त्या तत्वज्ञानाचा उदय जो दिसतो तो संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज जे होते त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं की समता वर्तावी अहंता खंडावी, ब्रह्मगिरीच्या पायथ्याला म्हटलं. संत ज्ञानेश्वरांचं प्रसादान आलं. तुम्ही सगळ्या संतांचं तत्वज्ञानाने विचार पाहिला तर ते आहे, त्याच्यामध्ये हिंदुत्व आहे, त्याच्यात मध्ये विठ्ठल आहे, श्री विठ्ठलाचं पांडुरंगाचं हे आहे, परंतु तत्वज्ञान मात्र वैचारिक जर पाहिलं तर ते समतेचं तत्वज्ञान आहे. माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे, भेद करू नका, हे पार आपल्या गाडगे महाराजांपर्यंत, संत तुकडोजी महाराजांपर्यंत सगळे असं म्हणतायत. हेच खरं आहे की इथं सांगितलं गेलं की महात्मा गांधींचं 80चं तत्वज्ञान सुद्धा सूत्र ते तिथंच सापडतं आपल्याला, संतांच्या तत्वज्ञानात, समाज सुधारकांच्या तत्वज्ञानात ते सूत्र सापडतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही कदाचित धर्माकरता करतो आपण, परंतु शिवाजी महाराजांना आग्र्याच्या किल्ल्यामधून बाहेर काढायला मदत करणारा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुरुंग तिथल्या याच्यामध्ये झोपणारा कोण होता? मदारी मेहतर. कोण म्हणजे? जीवामाला कोण होता? आपल्या इकडचा माल नव्हता, एक नावी समाजाचा होता. तुम्ही नीट लक्षात घ्या बरं का. म्हणजे मराठा साम्राज्य आपण म्हणतो, मराठा साम्राज्याचा अर्थ फक्त मराठ्यांचा असं गैरसमज नाही. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, त्याच्यातून हे साम्राज्य आणि स्वराज्य उभं राहिलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लढवाई होते सगळे. आणि याचा अर्थ असा की तेच तत्वज्ञान आहे सगळीकडं, तेच तत्वज्ञान ताकदीचं आहे. आणि ते तत्वज्ञान समाज सुधारकांनी मांडलं. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे किमयागार आहे की हे सगळं तत्वज्ञान त्यांनी बरोबर राज्यघटनेमध्ये उतरवलं, त्याच्या प्रिअम्बल मध्ये उतरवलं. हे प्रिअम्बल तुम्ही लावणार आहे, प्रिअम्बल लावणं हे सोपं आहे, वाचायला सोपं आहे, त्याचं अनुकरण तितकं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये असलेल्या मूलभूत तत्वाप्रमाणे आपला देश चालतो का नाही हे पाहण्याची जबाबदारी ही आपली असते. आमदार साहेब इथं म्हटले की इतक्या वेळा बदल झाला, तितक्या वेळा बदल याच्यामध्ये घटनेतले बदल होतात, त्याच्या चौकटीत बदल झाला. चौकटीत बदल करणं म्हणजे प्रिअम्बलच्या तत्वामध्ये बदल करणं हे शक्य नसतं. आणि काल कोर्टानं असं म्हणलं, सुप्रीम कोर्टानं चांगलं बोललं सुप्रीम कोर्ट, मला बरं वाटलं थोडं, का सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की संसदेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ राज्यघटना आहे. संसद ठरवेल काही करील असं नाही, राज्यघटनेच्या चौकटीत केलं का नाही तुम्ही हे सांगा आम्हाला. राज्यघटनेच्या चौकटीत झालं पाहिजे. आणि ती चौकट जी आहे ती सर्व धर्म मानणारी आहे, सर्व धर्म मानणारी आहे, समानतेचा हक्क देणारी आहे. तुम्हाला सांगतो, स्त्रियांना किंवा अमेरिकेमध्ये 1964 पासून एक आंदोलन दिसतं, किंग लुथर ज्युनियर, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, तेव्हा 34 वर्षाचा मुलगा आहे, फक्त 34 वर्षाचा. तो म्हणतो मी माझं आंदोलन करतोय दोन माणसांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनानं. कोण? मार्टिन लुथर किंग म्हणतो बरं का, ज्युनियर.
तो म्हणतो मी महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन या देशामध्ये आंदोलन करतोय. आणि सगळ्या निग्रोनला पुन्हा जी काळी माणसं होती त्यांना पूर्णपणे अधिकार, समतेचा अधिकार, विचाराचा अधिकार देण्याचं काम हे मार्टिन लुथर किंग ज्युनियरनं केलं. 68 साली त्याला ते ठेवा लागला, जसा महात्मा गांधीला ठेवा लागला तसा त्यांना ठेवा लागला. परंतु हे तत्वज्ञान कोणाचं? मंडेलांचं तत्वज्ञान कोणाचं आहे? मंडेला हे 27 वर्ष जेलमध्ये राहिले, 27 वर्ष जेलमध्ये राहिले. दक्षिण आफ्रिकेच्या बाहेर आल्यावर राष्ट्रपती झाले. आणि बाहेर आल्यावर राष्ट्रपती म्हणून म्हणतात काय ते, की मी महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वानं हे सगळं आंदोलन केलं, मी आज सहन केलं. आज जाताना तसे नव्हते, त्या थोडासा इतिहास जर तुम्ही केला आज जाताना तसे नव्हते. परंतु त्यांना असं वाटलं की अरे हे तत्वज्ञानात काही ताकद आहे. त्यांनी तुरुंगात अभ्यास केल्यानंतर ते विचार घेऊन ते पुढे गेले आणि ते विचारच पुढं त्यांनी ते राष्ट्रपती म्हणून राहिले. आणि त्या राष्ट्रपतीच्या काळामध्ये त्यांनी ते बदल करण्याचा प्रयत्न केला की जे आपल्या घटनेमध्ये जे अभिप्रेत आहे तशा पद्धतीनं दक्षिण आफ्रिका निर्माण करण्याचा. याचा अर्थ किती मार्गदर्शक आहे. अरे जगाचं जर सगळ्या देशांचा एकच देश केला ना तर राज्यघटना आपलीच वापरावं लागतो. दुसरा पर्याय नाही. आणि मानवतेचा संदेश देणार ती राज्यघटना आहे. आणि हा संदेश गौतम बुद्धाचा, हा संदेश आपल्या संतांचा, हा संदेश समाज सुधारकांचा आणि हा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेतून दिलेला आहे. म्हणजे दुसरं आज लढाई जी चाललेली आहे ती लढाई समजून घेतली तर समजत. जी लढाई त्यावेळेस गौतम बुद्धांपासून सुरू झाली त्यांना ज्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं ते संत ज्ञानेश्वरांना द्यावं लागलं, संत तुकारामांना द्यावं लागलं, महात्मा फुलेंना द्यावं लागलं, सावित्रीबाई फुलेंना द्यावं लागलं, महात्मा गांधींना सुद्धा शेवट त्याच तत्वज्ञानानं झालं. ती लढाई अजूनच चालू, एवढंच लक्षात ठेवा. तेवढं लक्षात आलं तरी आजच्या मूर्तीची प्रतिष्ठा राहील. म्हणजे प्राणप्रतिष्ठा म्हणायचं नाही, स्थापना आपण केली तसा उपयोग होईल. आणि हे बहुजन समाजानं जास्त समजून घेतलं पाहिजे का काय चाललंय देशामध्ये. घटना स्वतः बाबासाहेब एक ठिकाणी म्हटले की घटना कितीही चांगली असू, खरंय आदर्श घटना, पण ती वापरणारी माणसं कशी आहेत? घटना तीच आहे पण तू वापरतात कशी? आणि ती जर गैर पद्धतीनं वापरली तर काय होऊ शकतं याचा अंदाज घ्या तुम्ही. मी काही जास्त बोलत नाही परंतु ह्या ज्या पद्धतीनं देश पुढे जाणं आवश्यक आहे त्याच्याकरता आपण शेवटी आपणच काळजी घेतली पाहिजे. कारण आपणच सूत्रधार असतो, आपणच मांडणी करीत असतो, आपणच मतदान करीत असतो आणि आपणच आपल्या पद्धतीने देश नेत असतो. आपण चालली ती दिशा योग्य आहे का याचा अभ्यास हा केला पाहिजे, विशेषतः तरुण मंडळीने केला पाहिजे. देश पुढे जायचा असेल तर कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार हा गौतम बुद्धांचा विचार आहे आणि म्हणून इथे प्रतिष्ठापना केली. खूप चांगलं झालं. एक कालच वाचनात माझ्या आलं आणि तो सांगतो आणि संपवतो मी. समजा न्यूयॉर्क सिटी आहे आणि तिथे एक चौक आहे महत्वाचा. तुम्ही जाऊन आले ना आता न्यूयॉर्कला गेलते? न्यूयॉर्कला गेलते ना तुम्ही? टाइम्स स्क्वेअर म्हणतात त्याला. टाइम्स स्क्वेअर आहे ते. असं म्हटलं त्यांनी की टाइम्स स्क्वेअर मध्ये अनेक मूर्ती विकायला ठेवल्या समजा, अनेक. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मूर्ती कोणती विकली जाईल? उत्तर असं आहे की जगातले लोक तिथे असतात, सगळ्या जगातले लोक त्या टाइम्स स्क्वेअरला येतातच न्यूयॉर्कला. ते म्हटले की गौतम बुद्धाची मूर्ती सगळ्यात जास्त विकली जाईल, शिल्लक नाही राहायची. का म्हणतो माणूस असा? कोणत्या देशातला असेल तो भगवान गौतम बुद्धाचीच मूर्ती का नेतो? भगवान शब्द आम्ही लावलाय, ते स्वतःला भगवान म्हणायला तयार नाही. तत्वज्ञानात जास्त जातही नाही. आम्ही फार हुशार आहे मंडळी, नाही आकळ तास आकळायचा. तर याला कारण काय? कोणतं आफ्रिकेतला येईल, कुणी येईल, जगातले लोक येतात, सगळ्या देशातले लोक तिथे असतात. मूर्ती मात्र गौतम बुद्धाचीच का उचलतो? काहीतरी ताकद येणार त्याच्यात. आणि ताकद होतं मूर्तीत नाही, त्या विचारात आहे ताकद. हे सूत्र लक्षात ठेवा. आणि तो विचार केवळ कोणाचा नाही, सगळ्या मानवतेचा आहे, सगळ्यांचा आहे, सगळ्या समाजाचा आहे. आणि तो जपणं हे काम आपलं आहे असं मला वाटतं. म्हणून
आपण चांगलं केलं, बौद्धविहार सुंदर केला, तो सगळ्यांचा असावा, सगळ्यांनी एकत्र यावं आणि याचं पावित्र्य जपावं आणि हा विचार घेऊन जावं, एवढंच मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना इथे सांगेल. एक चांगली संधी मिळाली. शिंदे सर तुमचे खूप आभार आहे दोघांचे बी. ताई तर नगरसेविका होती, अरे ब्राह्मणवाड्याचं पहा ते जाऊन नगरसेविका झाल्या, शहराच्या चेअरमन झालत्या, सभापती होत्या त्या आरोग्य विभागाच्या. सोपं नाही, म्हणजे तुम्ही भारी आहे तसे, मुंबईचा चांगली गोष्ट आहे. मला खूप चांगली संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांची खूप आभार मानतो. माझ्या